आज रात्री डिनरसाठी मी हा चायनीज बेत केलेला आहे. मस्त व्हेज हक्का नूडल्स आणि व्हेज मंचाव सूप तयार केलेला आहे. या सूपमध्ये जे आपण फ्राईड नूडल्स घातलंय ना, ते पण मी घरीच तयार केलेलं आहे. बाहेर मस्त थंडी पडलेली आहे. हिवाळा चालू झालेलाच आहे. आत्ता डिसेंबर महिना चालू आहे आणि मस्त थंड वातावरण आहे. तर म्हटलं चला गरमागरम सूप तर झालंच पाहिजे आणि आयुषला नूडल्स पण खायचे होते. तर म्हटलं हे 2 कॉम्बो आज आपण करूया. आणि आज आपलं डिनर पण हेच राहणार. तर सुरुवात करते आजच्या आपल्या या हक्का नूडल्स, व्हेज हक्का नूडल्स आणि व्हेज मंचाव सूपला. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही मस्त अशी चायनीज रेसिपी करायला सुरुवात करूया. हिवाळ्यामध्ये गरमागरम सूप प्यायची मजाच वेगळी काही. मस्त. त्यासाठी मी असं हे नूडल्सचं पॅकेट घेतलेलं आहे. असं हे जे नूडल्सचं पॅकेट आहे ना, त्यामध्ये फक्त नूडल्स मिळतात, मसाला वगैरे मिळत नाही. तर असं आणायचं जेव्हा आपल्याला घरी काही बनवायचं असेल किंवा घरी काही फ्लेवरवाले नूडल्स बनवायचे असतील तर. तर असं मी एक पॅकेट आणलेलं आहे, ज्यामध्ये 4 असे केक्स आहेत. म्हणजे केक म्हणजे काय, तर नूडल्सचे हे केक्स आहे. तर असे 4 पॅकेटचं, जसं आपण नूडल्स वगैरे घेतो किंवा मॅगी घेतो तर 2चं पॅक, 4चं पॅक असतं ना, तसंच हे 4चं पॅक आहे आणि यामधले मी आत्ता 2 वापरणार आहे. तर आता हे सगळ्यात आधी आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 1 लिटर पाणी घेतलं. यामध्ये थोडंसं मीठ घालू. 1 चमचा यामध्ये मी तेल घातलं आहे. तेल घातल्याने हे जे नूडल्स आहेत ते एकमेकांना चिटकणार नाही आणि मीठ घातल्याने या नूडल्सला छान टेस्ट येणार. आता इथे पाणी थोडंसंच गरम झालेलं आहे. मी आत्ताच हे नूडल्स यामध्ये घालते आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे. हे बघा 5 ते 7 मिनिटं झालेली आहे आणि आपले नूडल्स पण छान शिजलेले आहे. मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आता हे नूडल्स आपण यामधून काढून घेऊ. हे बघा मी तुम्हाला दाखवते कसे शिजलेले आहे. पूर्णपणे शिजलेले आहे. आपल्याला अजिबात असे कच्चे वगैरे ठेवायचे नाहीये. छान शिजले पाहिजे, पण ओव्हर कुक नाही झाले पाहिजे. तर फक्त 5 मिनिटं आपल्याला हे उकळवून घ्यायचे आहे. त्यानंतर आता हे आपण काढून घेऊ, स्ट्रेन करून घेऊ आणि यावर थंड पाणी घालू. थोडं थंड पाणी घातलं की या नूडल्सचं जे कुकिंग प्रोसेस आहे ती कमी होऊन जाते, बंद होते आणि नूडल्स परत शिजत नाही आणि ते ओव्हर कुक होत नाही. हे बघा मी थोडंसं थंड पाण्याने असं हाताने थोडे मोकळे करून घेत आहे. त्यानंतर यामध्ये परत 1 चमचा तेल घालायचं आणि हे तेल पण या नूडल्सला असं लावून घ्यायचं आहे आणि मी हे असं जाळीवरतीच ठेवणार आहे, म्हणजे आजूबाजूने याची वाफ जी आहे ती निघेल आणि हे पटकन थंड होईल. आता हे नूडल्स आपण थंड होतपर्यंत किंवा हे नूडल्स उकळतपर्यंत मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. तर यामध्ये कांदा, गाजर, शिमला मिरची, त्यानंतर कॅबेज आणि आलं आणि लसूण घेतलेलं आहे. यामध्ये मिरची टाकायची राहिली तर मी मिरची म्हणजे ॲड करायची राहिली, नंतर मी इथे ॲड करणार आहे. आता मी इथे एक कढई घेतलेली आहे. कढई जी असेल ना ती थोडीशी पातळ असावी, म्हणजे एक स्मोकी फ्लेवर येतो त्या आपल्या नूडल्सला. यामध्ये आता मी 3-4 चमचे तेल घालून घेत आहे. तर तेल मी आत्ता इथे जास्त वापरत आहे, कारण आपण जे मंचाव सूप करणार आहोत ना, तर त्यासाठी आपल्याला नूडल्स लागणार आहे, फ्राईड नूडल्स. तर इथे मी थोडेसे फ्राईड नूडल्स तयार करून घेणार आहे. तर ते कसे करायचे आहे, यापैकीच मी थोडेसे नूडल्स घेतले. थोडं मधून याला कट करून घेतलं. इथे मी दाखवायचं राहिलं ते माझ्याकडून. तर थोडेसे कट करून घेतले. अगदी थोडं, म्हणजे खूप लांब-लांब नको. त्यानंतर यावरती आहे ना थोडंसं मी कॉर्नस्टार्च घातलेलं आहे. कॉर्नस्टार्चने ते एकमेकांना चिटकत नाही. हे बघा असे छान मोकळे होतात. आता हे थोडेसे आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहे आणि छान असे कडक होतपर्यंत तळून घ्यायचे आहे. जशी शेव होते ना त्याच पद्धतीने ही कडक आणि कुरकुरीत होतं आणि असे या पद्धतीने तळून घ्यायचं आहे. हे बघा जे बाजूचे आहे ना ते व्यवस्थित कडक होत आहे आणि जे मध्ये आहे ते थोडेसे जास्त आहे ना, त्याच्यामुळे
ते कडक व्हायला थोडासा वेळ लागतो आहे. तर मी असं अलटून पलटून हे बघा या पद्धतीने मस्त कडक आणि कुरकुरीत तळून घेतलेलं आहे. आता आपण काढून घेऊ आणि परत एक बॅचमध्ये दुसरे नूडल्स तळून घेऊ. तर हे जे नूडल्स आहेत तर 1 कप किंवा 1.5 कप इतके तयार झाले होते तळून झाल्यानंतर. हे बघा या पद्धतीने मी दुसरी बॅच पण तळून घेतली. आता आपण जे व्हेज हक्का नूडल्स आपल्याला तयार करायचं आहे ना, ते तयार करून घेऊ. त्यासाठी सगळ्यात आधी भरपूर लसूण आणि भरपूर आलं घालायचं आहे. तर मी इथे 1 टेबलस्पून आलं आणि 1 टेबलस्पून इतकंच लसूण घातलेलं आहे. हे दोन्ही पण छान बारीक चॉप करून घेतलेलं आहे. लसूण मी बारीक चॉप केलेलं आहे आणि जे आलं आहे ना, ते मी जाड किसणीने किसून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये कांदा आणि गाजर घालू. गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी हे आधी घातलं. 1 मिनिटं हाय फ्लेमवर परतवून घेऊ. त्यानंतर कोबी आणि शिमला मिरची ही जी लांब-लांब अशी कापून ठेवलेली आहे, चिरून ठेवलेली आहे ती पण घालू आणि नूडल्समध्ये असे लांब-लांब चिरलेल्या भाज्या टाकायच्या. दिसायला छान दिसतात. हे बघा. हे पण आपण हाय फ्लेमवरती 2 मिनिटं परतवून घेऊ. इथे 2 मिनिटं झालेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला सगळे सॉस घालायचे आहे. तर सगळ्यात आधी मी व्हिनेगर घालते. 1 टेबलस्पून व्हिनेगर घालू. 1 टेबलस्पून सोया सॉस घालू. हे बघा, हिरवी मिरची घालायची राहिली ना, तर मी 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या, ते यामध्ये घातल्या. त्यानंतर 1 टेबलस्पून मी इथे ग्रीन चिली सॉस घातलेला आहे. 1 टेबलस्पून रेड चिली सॉस घालू. 1 टीस्पून मी इथे काळी मिरीची पावडर घातलेली आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊ. यामध्ये थोडंसं मीठ पण घालायचं आहे. मी आत्ता घातलं नाही, मी नंतर घातलं. तर याच स्टेजला तुम्ही मीठ ॲड करू शकता. आपल्याला मीठ फक्त भाज्यांपुरती घालायचं आहे आणि हे जे आपण सॉस घातले ना, त्यामध्ये पण मीठ असतं. तरीही आपल्याला थोडंसं मीठ यामध्ये घालावं लागतं. हे बघा, थोडंसं मीठ पण मी ॲड केलं आणि परतवून घेतलं म्हणजे मिक्स करून घेतलं आणि आता हे जे आपले बॉइल्ड नूडल्स आहेत ते यामध्ये घालू आणि छान मिक्स करून घेऊ. हे बघा, हे असं ना छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये थोडासा मी पातीचा कांदा घालत आहे. तो पण छान मिक्स करून घेऊ. हे बघा, आपले व्हेज हक्का नूडल्स तयार आहे. आता आपण हे बाजूला ठेवू आणि गरमागरम व्हेज मंचाव सूप करायला घेऊ. त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं की यामध्ये आलं आणि लसूण घालू. अर्धा मिनिटं हे परतवून घेऊ. आता यामध्ये बाकीच्या भाज्या घालू. जसं गाजर, कोबी, शिमला मिरची. यामध्ये तुम्ही मशरूम घालू शकता. त्यानंतर जर तुम्हाला हे चिकन करायचं असेल, चिकन मंचाव सूप करायचं असेल, तर बॉइल्ड चिकनचे छोटे-छोटे तुकडे करून ते पण यामध्ये घालू शकता. तर आज आपण हे व्हेज मंचाव सूप करणार आहोत. तर इथे मी एवढ्याच भाज्या वापरलेल्या आहेत आणि हो, नूडल्समध्ये पण तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. जसं की मशरूम आहे. त्यानंतर जर तुम्हाला फ्रेंच बीन्स वगैरे आवडत असेल, तर ते सगळं पण तुम्ही यामध्ये घालू शकता. आता या सगळ्या भाज्या मी फक्त 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवर परतवून घेत आहे. आपल्याला या भाज्या मस्त क्रंचीच ठेवायच्या आहे. अजिबात सॉफ्ट नाही झाल्या पाहिजे, पण फक्त त्याचा थोडासा कच्चेपणा जातपर्यंत हे आपण परतवून घेऊ. आता यामध्ये पण 1 टेबलस्पून आपण व्हिनेगर घालू. 1 टेबलस्पून सोया सॉस. 1 टेबलस्पून मी इथे ग्रीन चिली सॉस घातलेला आहे आणि 1 टेबलस्पून थोडंसं माझ्याकडून जास्त पडलं, पण अजिबात तिखट झालं नाही आणि 1 टेबलस्पून रेड चिली सॉस पण मी यामध्ये घातलेला आहे. हे सगळं घालून मी थोडंसं परतवून घेते. 1 मिनिटं फक्त परतवून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. आता इथे मी 3 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लोअर घेतलं आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याची एक छान अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. म्हणजे असं बॅटर सारखं तयार करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये भरपूर पाणी घालू. म्हणजे मी इथे 3 कप पाणी घातलेलं आहे आणि आता याला छान उकळू द्यायचं आहे.
यामध्ये ज्या भाज्या आहे ना त्या भाज्यांसाठी मी थोडंसं मीठ पण घातलं. त्यानंतर थोडीशी आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे 1 चमचा. म्हणजे मी हे थोडंसं चाखून बघितलं. मला असं वाटलं की थोडीशी साखर यामध्ये पाहिजे. मग मी 1 चमचा यामध्ये साखर पण घातली. त्यानंतर टोमॅटो केचप यामध्ये घालायचा होता, जे मी सुरुवातीला बाकी आपण सॉसेस घातले ना तेव्हा विसरलेली होती. तर मी यामध्ये 1 टेबलस्पून टोमॅटो केचप घातलं. त्यानंतर 1 टीस्पून मी इथे काळी मिरी पावडर घातली. त्यानंतर याला छान उकळू द्यायचं आहे आणि हे बघा मस्त उकळी आलेली आहे. छान 1-2 मिनिटं याला उकळून घ्यायचं आणि आपलं हे व्हेज मंचाव सूप पण रेडी आहे. जे आपण सुरुवातीला फ्राईड नूडल्स म्हणजे नूडल्स फ्राय करून घेतले होते ते पण छान थंड झाले आहे आणि मस्त क्रिस्पी कुरकुरीत झाले आहे. हे बघा तोडल्यानंतर असं जशी आपण शेव वगैरे तोडतो ना त्या पद्धतीने जसे छानशी कुरकुरीत ही शेव तयार होते. नूडल्सची ही शेव तयार होते आणि आता मस्त मी प्लेटिंग करून घेते. तर आजचा आपला हा रात्रीचा डिनरचा बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका. मस्त व्हेज हक्का नूडल्स आणि व्हेज मंचाव सूप केलेला आहे. खूप एन्जॉय केलं. तुम्ही पण या थंडीमध्ये असं गरमागरम सूप आणि हे गरमागरम नूडल्स नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हिवाळ्यामध्ये गरमागरम सूप प्यायची मजाच वेगळी काही. मस्त. मला असं वाटतंय जेव्हा संदीप हे टेस्ट करतात तेव्हा मला विश्वास बसतो की हे खरंच छान झालंय, कारण ते जेन्युइन मला फीडबॅक देतात कसं झालंय ते आणि त्यांच्या चेहऱ्यावरून तर कळालंच की मस्त झालं आहे. तर तुम्ही पण नक्की करून बघा. ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी सोनल परत भेटते उद्या दुपारी 2 वाजता अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.